रामचंद्राय ज्याचे मुखी नाम सगळ इंद्राचे वनी जगलाय कणकाळ सोय आता या ठिकाणी महाराज दोघी हिने आम्ही बसलो बरं का ते आलं का हुशार या थोडी हवा मारुती जसं आपल्या मुलीला मारुतीच्या वाच्या रीती त्याप्रमाणे आम्ही पाच शब्द सांगू मताने का महाबलांनी वीर इकडे दिसाले तर इकडे दिसायला थोडी आपली सेवा पाच शब्द घ्यायची आणि माऊलीच्या दर्शनाला आपण निघून जायचं बरं का नंतर आमची हीनच हा हिरम्या तिची हीनच हा दोघी जणी बसला आता कसं होतंय आपण ऐकू ऐसा नामधार कवीर विजय झाला कपिंद्र नामी गर्जनी सत्वर औषधी बाळ पाहतसे आता महाराज त्या ठिकाणी नामधारक म्हणता कुणाचा मारुती राजा शेवक होते वर का कुणाचे रामाचे आणि कोण लक्ष्मणाला शक्ती लागली होती लक्ष्मण तिकडे तळमळ मांडीवर घेऊन झोपली होती आणि ह्याला काळजी कशाची होती औषधी आणण्याची होती तेवढे गंधर्व मारून मारुती राजा आमचे मोकळे झाले आणि औषधी आणण्याकरता पुढे उडान देऊ लागले पर्वताचे शिखर पाहता औषधी भार सहसा नव्हती गोचर त्याने कपिंद्र खळवला आता त्या ठिकाणी महाराज पर्वचर काय लहान नव्हता बरं का महान मोठा होता एवढा दुर्चारी म्हणताना कोण पर्वत होता त्या ठिकाणी आमच्या मारुती राजावरी जाऊन सण्या कोणती औषधी घेऊन कशी नाही कोणा गडबडल्या जावा म्हणून काळजीपूर्वक म्हणताना तर फुडकू लागले महाराज साडे मांडले पर्वते दिसून दे औषधी ते नेण माझ्या पराक्रमाचे सामर्थ्याचे पाहू पर्वत हुशार होता महाराज कळवात निसर्गा खेळ करू लागला हो शंभराची नोट सुटली की तर कळवातींची असणार बरं का त्या मारुती जवळ आला की तर लपाचं दुसरीकडे जायचं मारुती राजा चकित झाले महाराज खुरपून उठून त्या ठिकाणी बेजार होऊ लागले कुठं दुर्नागिरी पर्वतावर मारुती राजा फुडकाले तर अंगवरी लपून बसू लागली म्हणून खरवळला मानसी तवाशी देखिल्या पश्चिमेशी धावून गेला त्या पाशी तो पुरेशी देखिल्या आता त्या ठिकाणी महाराज एका ठिकाणी दिसली त्या ठिकाणी मावळ्याची नीतीकडे जायची त्या ठिकाणी गेले तिथं मावळ्याची तिकडे जायची पश्चिम देशाला उगवली महाराज कोण वली आणि त्या ठिकाणी मारुती राजा जवळ गेल्या तर आता काय करतात काय नाही पुढच्या वेळीमध्ये आपण ऐकू म्हणा उत्तर दक्षिणा समस्त वानर विस्मित झाला तेत काय करावे एकच तर नाही हो हजारो रंग कशाचे झाले महाराज म्हणाले तर त्या वलीचे झाले तर झाले मारुती राजाला हे सूचना ते सूचना विस्मित होऊन मारुती राजा चौकट त्या दुर्नागिरी पर्वतावर ही लोकं पाहू लागले होता औषधी म्हणून दळ जायात झाडा कैसा काय तो सांडून आणसी पाहत तेही होयात आता त्या ठिकाणी महाराज औषधी म्हणून हातामध्ये घेतो आणि दुसराच निघाला तर दुसरा घेऊन इथं तिथं जातो आणि तिथं उठून गेला आमचा लक्ष्मण तर हे हात कुणाला बसत आमचे मारुती राजा विस्मित होऊन दुर्नागिरी पर्वतावर पाहू लागले तिकडे झाला के दक्षिण औषधीचे दर्शन चिंता तुर आती उदिग्न काय आपण बोलत आता त्या ठिकाणी महाराज इथं हजारो जण आपण जमलो पण तिथं एकलाच माझा अंड्यांचा बाप होता बरं का पर्वत आमचा मारुती राजा एकलाच होता कुणाला बोलाव कुणाला विचाराव असं कुणाला मारुती राजा त्या ठिकाणी विस्मित झाले कोण्या ठिकाणी दुर्नागिरी पर्वतावर आज जितका पुरुषार्थ केला तितका वाया गेलाय कपटी राक्षस मारिला तोही मारिला वायाची आता ते काय वाटले मारुती राजाला इथून तिथून आलो म्हणला पण काय झालं मी इथून तिथून आलो पापच करीत आलो तर आलो म्हणला त्याच्यामध्ये दुराचारी कोण होता राक्षस कोण होता काळनेमी कोण होता रामाचा मावळा होता भासा होता आणि त्या ठिकाणी तर आपण मारलो म्हणला ते तर पाप म्हणून लागलं नसेल की कोण मारुती राजा आपल्या मनाला बोलू लागल्या निष्कार कर्म केली त्यावेची वाया गेली औषधीने बुडी भिजले शक्ती झाली ते व्यर्थ आता त्या ठिकाणी महाराज 12 महिने दूध पाजतात 12 महिने खुराक चालतात आणि पहिलवान जसा गावामध्ये पडत आहे
त्या परमात्म्याला आमच्या मारुती राजाला होऊ लागले आणि मारुती राजा त्या ठिकाणी इस्मित होऊन त्या ठिकाणी कुठं दूर नाही गेलो एकल्याची लोक बघू लागले.